बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील दिराने 2 मे रोजी पहाटे झोपेतील विधवा बहिणी व तिच्या 2 मुलांचा निर्घृण खून केला। बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीतील शंकर दत्तात्रय मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये पकडले। घटनेदिवशी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व मेवना घरीच होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। त्या दिवशी शंकरचा मुलगा मेवना तेथील लोकांना वेगळेच सांगत होते। त्यांचा खोटारडेपणा पोलीस तपासात उघड झाला आहे। पतीच्या मृत्यूनंतर विधवा बहिणीने दीर शंकरला हात उसने 25 लाख रुपये दिले होते, पण तो 2 वर्षांपासून पैसे परत देत नव्हता आणि पतीच्या वाट्याची जमीन देखील देत नव्हता। त्यातून शंकर मस्के व त्याची विधवा वहिनी गायत्री सुधाकर मस्के यांच्यात दररोज वाद होत होते। त्यातून त्याने वहिनी व तिच्या 2ही मुलांना संपविण्याचा प्लॅन आखला आणि 2 मे रोजी उकाड्यामुळे घराच्या छतावर झोपलेल्या वहिनीला व तिच्या 2ही मुलांवर प्रियांका व शिवराज यांना तलवारीने वार करून ठार मारले। खुनानंतर शंकरने त्याची पत्नी राणी व मुलगी दीक्षा यांना गावी पाठवून दिल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे। मात्र घटनेच्या दिवशी शंकरची पत्नी व मुलगी नातेवाईकांच्या विवाहासाठी पुण्याला गेल्याचे त्याचा मेवना व मुलगा पोलिसांना सांगत होता। मात्र या क्रूर कृत्याची माहिती शंकरची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज सर्वजण राहणार बोरामणी, मेवना सूरज महादेव मोरे राहणार तलमोड तालुका उमरगा व हॉटेलमधील शंकरचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे यांना होती, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले। दरम्यान न्यायालयाने त्या 5ही संशयितांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असून त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात नेले जाणार आहे, तर शंकरला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे।